परतवाडा शहरातून एक ब्रेकिंग न्यूज नाही म्हणता येणार, पण एक न्यूज सध्या अशी येत आहे की अँटी करप्शन ब्युरो जे लाचलुचपत प्रतिबंधक जे अधिकारी असतात याने या ठिकाणचे राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत जाधव म्हणून आहेत यायले आज 2.5 लाख रुपयाची रक्कम घेताना रंगेहात पकडल्याची बातमी येत आहे। या ठिकाणचे एक जयस्वाल म्हणून आहेत, वर्णन सांगा लागेल ना, जयस्वाल म्हणून आहेत, त्याचा एका बारचं लायसन द्यायचं चिखलदरा रोडवर आपल्या धोतरखेड्याच्या आसपास त्याला बार टाकायचं होतं म्हणते, तर त्यासाठी एकूण त्यानं स्वतःसाठी 3 लाख मागितले आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला द्यायसाठी 5 लाख। म्हणजे काय करा बाबा तुम्ही आपल्यातले आता जर मला पैसे द्याल तर 3 लाखातले तुम्हाला मी 50,000 सूट देतो, मला 2.5 लाख रुपये नगद द्या, म्हणजे मी तुमची जे बारची प्रक्रिया आहे ते लवकर फास्ट करून देतो। अशी एकूण 8 लाखाची मागणी झाली। 8 लाखाच्या मागणीपैकी त्याला 2.5 लाख रुपये लाच घेताना पकडला आहे। या ठिकाणी नागपूरची एक खास टीम आली, ते कोणते चव्हाण साहेब आहेत, त्याच्या माध्यमातून त्याचे आहेत, पण ते मुख्य कोण आहे त्याचं मला काही नाव माहीत झालं नाही, याच्या सोबत आज असा तितंबा झाला। एक गोष्ट या ठिकाणी झाल्याच्या मोठी खळबळ होऊन गेली। राज्य उत्पादन शुल्काचं काम जर म्हटलं साऱ्याच माहिती आपली दारू असते ना, या गोष्टीचं काय राजीव, पण तरी बिन या ठिकाणी त्या ठिकाणी लोक दारू चालूच आहेत ना, पण या ठिकाणी आजच्या झालेल्या प्रकरणाच्या ना लय मोठी खळबळ होऊन गेली। एका बार व्यवसायाकडून हे पैसे घ्यायचा प्रकार झाला, त्याची सध्या परतवाडा पोलीस स्टेशनात कसून चौकशी होत आहे की बाबा याची सत्यता पडताळून पाहणं चालू आहे, घटनाक्रम कोण्या पद्धतीचा झाला, बोलणं कसं झालं, हे सर्व प्रक्रिया सध्या पोलीस स्टेशनाच्या वरच्या इमारतीत सध्या चालू असून या संपूर्ण प्रकरणात नेमकं खरं काय खोटं काय हे आता चौकशीअंती समजेल। पण आपण काही शक्यता पाहू शकतो की या संपूर्ण प्रकरणात तसं असते, कोणती गोष्ट मे बी असू शकते ना, की मे बी असू शकते, मे बी असू शकत नाही, तर हा ट्रॅप हा जाणून बुजून घडवलेला कार्यक्रम आहे काय, किंवा जाधव यानं त्याला खरंच लाच मागितली काय, ह्या गोष्टीची सत्यता या ठिकाणचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यानं प्रसार माध्यमासमोर द्यायला पाहिजे। आणि कशी आमची बातमी चुकीची व्हायला नाही पाहिजे की बा इतक्या रुपये लाख झाले, कोणी सांगे 11 लाख, कोणी सांगे 8 लाख, कोणी सांगे किती, पण प्रॉपर माहिती ज्या पद्धतीची मी तुम्हाला सांगलो एकूण 8 लाख रुपयाची मागणी होती असं त्याचं म्हणणं आहे, ज्यातले वरिष्ठासाठी 5 लाख रुपये आणि स्वतःसाठी 3 लाख रुपये, त्यापैकी 2.5 लाख रुपये घ्यायच्या प्रक्रियेत त्याला सध्या अँटी करप्शन ब्युरो आहे त्यानं त्याला रेड हँड पकडलं असून त्याची पूर्ण कसून चौकशी चालू आहे। पण या संपूर्ण प्रकरणात नेमकी काय सत्यता आहे, किंवा हा ट्रॅप प्रॉपर ट्रॅप होता का, हा ट्रॅप सेट केला गेला, किंवा हे संपूर्ण प्रकरण खरंच तसं होतं का की खरंच तसं नव्हतं, याबद्दल मात्र सध्या शंका कुशंका येऊन राहिलं। आपलं काम आहे ना कोणत्या गोष्टीची शक्यता पडताळून पाहायचं। आज अँटी करप्शन ब्युरोनं केलेली हे कारवाई याच्यावर त्याची पत्रकार किंवा त्याचं जे पत्रक प्रसिद्धी होईल याच्यावरून पूर्ण खुलासा होईल इतकं मात्र नक्की।